तिथे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. संसदेत एसआयआरच्या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ झाला. मात्र असं असलं तरी पहिल्या दिवशी काँग्रेस खासदाराच्या पाळीव श्वानावरून सुरू झालेली चर्चा आजही रंगली. यावरून राहुल गांधींना प्रश्न विचारण्यात आला आणि त्यानंतर काय घडलं, त्या प्रकरणावरून राहुल गांधी काय म्हणाले याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट. संसदेचं हिवाळी अधिवेशन. संसदेच्या आवारात खासदारांना आणलेला पाळीव कुत्रा, त्यावरून सुरू झालेलं भाजप विरुद्ध काँग्रेस खासदारांचं वागयुद्ध. काटने वाले और है पार्लियामेंट में, कुत्ते नहीं. आणि त्यात आज राहुल गांधींनी ओतलेलं तेल. सोमवारी संसद परिसरात काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरींनी आपल्या पाळीव कुत्र्याला आणलं. त्यावरून भाजप खासदारांनी नाराजी दर्शवली. पण या संदर्भात आज जेव्हा राहुल गांधींना पत्रकारांनी विचारलं तेव्हा त्यांनी काय टोला लगावला ते पहा. डॉग इज द मेन टॉपिक टुडे. क्या कर दिया बेचारे कुत्ते ने? यहाँ आया था क्या? हाँ सर, यही है. अलाउड नहीं है क्या? क्यों नहीं? ऐसा कोई रूल बुक में नहीं है, बट पेट अलाउड नहीं है. पेट अलाउड नहीं है, पेट अंदर अलाउड है. राहुल गांधींनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना आज कुत्रा हाच महत्वाचा मुद्दा आहे आणि आजकाल भारतात याच गोष्टींवर चर्चा जास्त होते असा खोचक टोलाही राहुल गांधींनी लगावला. पण त्यांचा रोख होता तो सत्ताधाऱ्यांकडे. संसद परिसरात पाळीव प्राणी आणणं हे खरं तर चुकीचं, तो नियमांचा भंग आहे. लोकसभा हँडबुक फॉर मेंबर्स मध्ये तसा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे भाजप खासदारांनी रेणुका चौधरींच्या कृतीवर आक्षेप घेऊन कारवाईची मागणी केली. ये सदन सांसदों के लिए है. देश की नीतियों को डिस्कस करने की जगह जनता के द्वारा चुने हुए जनप्रतिनिधि हुए और शायद वो राज्यसभा में हैं. उनको एहसास नहीं कि लोकसभा राज्यसभा देश की जनता की भावनाओं को प्रतिबिंबित करने वाली है. वहाँ पे अपने डॉग को लेके आए हैं, उस पर सवाल किया जाए तो उस पर जिस तरह का बयान दे रहे हैं वो देश को शर्मसार कर रहे हैं, अपने खुद लोकतंत्र का पे कुठाराघात कर रहे हैं और इस पार्लियामेंट का अपमान कर रहे हैं. उनके खिलाफ कार्रवाई होनी चाहिए. कालपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं. आज एसआरवरून विरोधकांची एकजूट दिसून आली. इंडिया आघाडीतील पक्षांनी सभात्याग केला. मात्र या सगळ्या दरम्यान कालचा कुत्र्याचा विषय आजही चर्चेत राहील. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.